नमस्कार। मैं डॉक्टर वासुदेव शेट्टी, महारानी महिला विज्ञान कॉलेज मैसूर में हिंदी विभाग में सह प्राध्यापक हूँ। इस समय मैं हिंदी साहित्य जगत के श्रेष्ठ लेखकों में से एक रघुवीर सिंह द्वारा लिखित ताज निबंध पर प्रकाश डालना चाहता हूँ। रघुवीर सिंह स्वयं मध्य प्रदेश के एक राजघराने के व्यक्ति थे। वे मध्यकालीन इतिहास पर अपने शोध प्रबंध प्रस्तुत करके पीएचडी की मानद उपाधि प्राप्त करते हैं। इनकी प्रमुख कृतियां हैं शेषमतियां, पूर्व मध्यकालीन भारत, बिखरे फूल, सप्तद्वीप आदि। प्रस्तुत ताज उनकी शेषमतियों से कृति से लिया गया है। ಕನ್ನಡದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೋಸ್ಕರ ಇದನ್ನು ನಾನು ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಹಿಂದಿ ಎರಡೂ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ವಿವರಣೆ ನೀಡುತ್ತೇನೆ. ರಘುವೀರ್ ಸಿಂಗ್ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದ ಒಂದು ರಾಜ ಪರಿವಾರದ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿರುತ್ತಾರೆ. ಮಧ್ಯಕಾಲೀನ ಇತಿಹಾಸದ ಬಗ್ಗೆ ಶೋಧ ಪ್ರಬಂಧವನ್ನು ಮಂಡಿಸಿ ಇವರು PhD ಪದವಿಯನ್ನು ಪಡೆದಿರುತ್ತಾರೆ. ಇವರ ಪ್ರಮುಖ ಕೃತಿ ಎಂದರೆ ಶೇಷಸ್ಮತಿಯ, ಹೆಸರೇ ಹೇಳುವಂತೆ ಉಳಿದಿರುವಂಥ ನೆನಪುಗಳು, पूर्व मध्यकालीन भारत, बिखरे फूल और सप्तद्वीप आदि। शेष स्मृतियों से ये ताज निबंध लिया गया है. शेष ಸ್ಮೃತಿಯಾ ಅನ್ನುವಂಥ ಅವರ ಪ್ರಮುಖ ಗ್ರಂಥದಿಂದ ಇದನ್ನು ಪಡೆಯಲಾಗಿದೆ. मानव जीवन नश्वर है, लेकिन मनुष्य अपने जीवन को चिरस्थायी बनाना चाहता है. ಮನುಷ್ಯ ಜೀವನ ಕ್ಷಣಿಕ. ಜ್ಞಾನಿಗಳು ಹೇಳುವಂತೆ ಬಾಜಾರದಲ್ಲಿ ಬಂದು ಹೋಗುವಂತೆ ನಾವು ಈ ಭೂಮಿಗೆ ಬಂದು ಹೋಗುತ್ತೇವೆ. ಆದರೆ ಎಷ್ಟೋ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ತಮ್ಮ ನಂತರವೂ ಜನನನ್ನು ನೆನೆಸಬೇಕು. ಸಾವು ಬರಲಿದೆ, ನಾನು ಮುಂದೊಂದು ದಿನ ಇರಲಾರೆ, मुझे मरना है, मैं आने वाले दिनों में यानी कुछ सालों के बाद मैं नहीं रहूंगा, लेकिन इसके बावजूद भी, मेरे मरने के बावजूद भी लोग मेरा याद करते रहे, इसके लिए कुछ करना चाहिए. ಚಿರಸ್ಥಾಯಿ ಹೋ ಮೇರೆ ಯಾದ್, ನನ್ನ ನೆನಪು ಚಿರಸ್ಥಾಯಿ ಆಗಲಿ. ಇದೇ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಎಷ್ಟೋ ರಸ್ತೆಗಳನ್ನು ನೋಡ್ತೇವೆ. ರಸ್ತೆಗಳಲ್ಲಿ ಅವರ ಹೆಸರು, ಚೌರಾಯ ಸರ್ಕಲ್ಗಳಲ್ಲಿ ಅವರ ಹೆಸರುಗಳನ್ನು ನೋಡ್ತೇವೆ. ಎಷ್ಟೋ ಜನ ಮಹಾಸ್ತಂಭಗಳನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಾರೆ. समय के प्रवाह में सब कुछ बह जाएगा. ಆದರೆ ನಮ್ಮ ನೆನಪು ಎಲ್ಲರೂ ನೆನಪು ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಆದರೆ ಸಮಯದ ಪ್ರವಾಹದಲ್ಲಿ ಎಲ್ಲವೂ दूर आगे होता है. समय की झोंकों से सब कुछ चली जाती है. हम सब लोगों को याद करने के लिए जो कोशिश करते हैं, लेकिन वो लोग भी याद नहीं रहेंगे दुनिया में. हम तो चाहते हैं जरूर. यही कारण है जगह जगह पर हमें पुराने खंडर, मकबरा, पुराने बहुत कुछ ऐसी चीज जो देखने के लिए मिलते हैं. कभी कभी ऐसे लगता है कि वो मूक बन के खड़े हैं कुछ यादों को लेकर. ಇದೇ ಕಾರಣದಿಂದ ನಾವು ಎಷ್ಟೋ ರಸ್ತೆಗಳನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ. ಎಷ್ಟೋ ಮಹಾತ್ಮರ ಹೆಸರುಗಳಿರುತ್ತೆ ಆ ರಸ್ತೆಗೆ, ಎಷ್ಟೋ ಸರ್ಕಲ್ಗಳು. ಇವೆಲ್ಲ ಆದಾಗ್ಲೂ ನಮ್ಮ ನೆನಪು ಇರಲಿ ಅಂತ ನಾವು ಬಯಸಿರುವಂಥ ಯಾವೆಲ್ಲ ಜನಗಳು ಅವರೂ ಸಹ ಇರೋದಿಲ್ಲ. ಆದಾಗ್ಯೂ ನಾವು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಅನೇಕ ಕಲೆಗಳನ್ನು ಅಥವಾ ಹಿಂದಿನ ಶತಮಾನಗಳಿಂದ ಹಿಂದೆ ಮಾಡಿರುವಂಥ ಅನೇಕ ಶಿಲಾಕೃತಿಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ, ಗುಂಬಜ್ಗಳನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ. ಆ ದಿನಗಳೆಲ್ಲ ನಾವು ನೆನೆಸ್ತೀವಿ. इस भौतिक संसार में अपनी स्मृतियां छोड़ जाना चाहता है, जैसे पिरामिड, बड़े बड़े मकबरे, कीर्ति स्तंभ, विजय द्वार आदि. ಚಿರಸ್ಥಾಯಿ बनाने का ಹೋಡ್ लगी है. ಸ್ಪರ್ಧಾ, ಒಬ್ಬರಿಗಿಂತ ಒಬ್ಬರು ಸ್ಪರ್ಧೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ವ್ಯಕ್ತಿಯದಿದೆ, ಈ ವ್ಯಕ್ತಿಯದಿದೆ. ಎಷ್ಟೋ ಜನ ತಾವು ಬದುಕಿರುವಾಗಲೇ ಇಂಥದ್ದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. जीते जी सब कुछ करने की कोशिश करने वाले भी बहुत कुछ लोग हम देख सकते हैं, लेकिन कुछ असफल प्रयत्न, खंडहर, मकबरा हम देख सकते हैं. वो जाना चाहते, यानी वो जीवित रखना चाहते हैं यादें, लेकिन उसमें भी समय की झोंकों में पड़कर वो भी शिथिल हो जाती है. ಸಮಯದ ಪ್ರವಾಹದಲ್ಲಿ ಅದು ಕೂಡ ಶಿಥಿಲವಾಗುತ್ತದೆ. मानव की, मनुष्य की इच्छा और मनुष्य की विफलता और दुर्दशा हम देख सकते हैं. इसे देखकर आंसू निकलती है. बीते हुए दिनों की उस व्यक्ति कैसे रहे होंगे, उनकी यादें, उनकी इच्छा. आज भी बहुत सारे स्कूल और कॉलेज हम देखते हैं, अनेक महनीय लोगों के
ನಾಮ रहता है ಎಷ್ಟೋ ಸ್ಕೂಲ್ ಕಾಲೇಜ್ಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ लेकिन समय के प्रवाह में सब कुछ बह जाने के बावजूद भी ताज हमारे बीच में है। लेखक यही कहना चाहते हैं शताब्दियां बीत गई हैं पर ताजमहल की बात अलग है, समय की अचूक पास से दूर। सब कुछ बर्बाद होते हुए हम देख रहे हैं लेकिन ताज अलग है। ಸಮಯದ ಪ್ರವಾಹದಲ್ಲಿ ಎಲ್ಲವೂ ತೇಲಿ ಹೋಗುವಂಥದ್ದನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ, ಆದರೆ ತಾಜ್ महल माथे ಬೇರೆ। आज भी हम देखते हैं, जब हम ताजमहल को देखते हैं करीब से, इतने सालों में जब कभी हम फिल्मों में या फोटोज में हम चित्रों में हम देखते हैं, लेकिन जब हम सामने भौतिक रूप देखते हैं, ओह एक अलग ही शब्द मन से निकलते हैं, इतने अद्भुत है वो। समय के अचूक पास से दूर अद्वितीय सफलता मिली है निर्माण करने वालों को और सभी को। एक अद्भुत उदाहरण है समय के प्रलयंकारी प्रवाह से दूर। अनेक सूर्यास्त सूर्योदय चांद को गढ़ते बढ़ते सब कुछ देखते हैं, लेकिन ताजमहल नवनूतन है। अनेक ದಿನಗಳು ಕಳೆಯುತ್ತೆ, ಸೂರ್ಯೋದಯ ಚಂದ್ರ ಅಮಾವಾಸ್ಯೆ ಎಲ್ಲವೂ ಬರುತ್ತೆ ಹೋಗುತ್ತೆ, ಆದರೆ ताज नित्य नूतनवाಗಿದೆ। शताब्दियों से बहने वाले आंसू ही उस सुंदर समाधि को दो कर उज्जवल बनाए रखे हैं। लेखक ಹೇಳ್ತಾರೆ ಈ ಪ್ರೇಮ ಸೌಧ ಶತಾಬ್ದಿಗಳಿಂದ ಇದೆ, ಅದನ್ನು ನೋಡಿ ಜನ ಕಣ್ಣೀರನ್ನು ಹಾಕ್ತಾರೆ। ಅಂದರೆ ಆ ಪ್ರೀತಿ ಎಂಥದ್ದು, ಆನಂದ ಬಾಷ್ಪಗಳು, ದುಃಖದ ಎಲ್ಲವೂ ಮಿಶ್ರಿತ ರೂಪಗಳು ಬರುತ್ತೆ। ಆ ಕಣ್ಣೀರ ಹನಿಗಳಿಂದಲೇ ಇದು ತೊಳೆದು ಇಷ್ಟೊಂದು ಶುಭ್ರವಾಗಿದೆ ಅಂತಾರೆ। शताब्दियों से बहने वाले आंसू ही उस सुंदर समाधि को दो कर उज्ज्वल बनाए रखे हैं। लेखक कहते हैं एक दिन अंधकार में रात में भारत सम्राट शाहजहां अपनी प्रेयसी को खो बैठते हैं। चारों ओर अंधेरा, जीवन दीपक बुझ रही थी और आखिरी घड़ी दोनों आमना सामना, आंखों के आमना सामना हो गई। क्या दशा हुई होगी, शाहजहां का लेखक कहते हैं। ಆ ಅಂಧಕಾರಮಯ ದಿನದಲ್ಲಿ ಮಮತಾಜ್ಳ ಅಂತಿಮ ಕ್ಷಣಗಳು, ಇನ್ನೇನು ಪ್ರಾಣ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರಿಬ್ಬರು ಪರಸ್ಪರ ನೋಡಿಕೊಂಡಂಥ ಸಂದರ್ಭ ಹೇಗಿರಬಹುದು, लेखक ಅದನ್ನು ನೆನೆಸಿ ಮರುಗುತ್ತಾರೆ। और आंख हमेशा के लिए बंद करने से पहले एक बार देखते हैं परस्पर। ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚುವ ಮೊದಲು ಪರಸ್ಪರವಾಗಿ ಇಬ್ಬರು ನೋಡ್ತಾರೆ। शाहजहां का सर्वस्व लूट गया, हताश और बेबस सम्राट था, वो रो रहा था। सुखमय जीवन पूरी तरह से आनंद लेने से पहले ही मिट गया था। ಸುಖಮಯ ಜೀವನವನ್ನು ಕಳಿಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಸಾಮ್ರಾಟ್ ಶಾಹಜಹಾನ್ನ ಇನ್ನೂ ಸುಖವಾಗಿರಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಕ್ಷಣದಲ್ಲೇ ಅದು ಅದೃಶ್ಯವಾಗುತ್ತೆ ಅಥವಾ ಇಲ್ಲವಾಗುತ್ತೆ। मदिरा के प्याला पीने से पहले हाथ से गिलास गिरने के कारण जब टूटती है और मदिरा अदृश्य हो जाता है या जमीन में विलीन हो जाते हैं, वैसे हो गया है। ಮದಿರೆಯನ್ನು ಕುಡಿಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗ್ಲಾಸ್ ಕೈಯಿಂದ ಬಿದ್ದು ಹೋದಾಗ ಅದರಲ್ಲಿರುವಂಥ ಮದಿರೆ ನೆಲದಲ್ಲೆಲ್ಲ ಪಸರಿಸಿ ಅದು ಅದೃಶ್ಯವಾಗುವಂತೆ ಮಮತಾಜ್ಲು ದೂರವಾದ್ಲು। सम्राट था, वह भी अपने प्रेयसी को जाने से रोक नहीं सका। सम्राಟ್ನಾಗಿದ್ರೂ ಸಹ ಒಬ್ಬ ಸಾಮಾನ್ಯನಂತೆ ಇರಬೇಕಾಯ್ತು, ಅವರ ಹೆಂಡತಿಯನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ। दार्शनिक जीवन एक बुद्बुदा जो मुक्त भोगी ही समझ सकता है। जो ಯಾರು ಅನುಭವಿಸ್ತಾರೆ ಅವರು ಮಾತ್ರ ಈ ದುಃಖವನ್ನು ಅನುಭವಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ। ಅದನ್ನು ಬೇರೆಯವರು ನಾನು ನಿಮ್ಮ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬಲ್ಲೆ ನಿಮ್ಮ ದುಃಖವನ್ನು ಅಂದರೆ ಅದು ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ। वह सुंदर शरीर पृथ्वी में लीन हो गए। ಮಮತಾಜ್ಳ ಸುಂದರ ಶರೀರ ಪೃಥ್ವಿಯಲ್ಲಿ ಲೀನವಾಗಿದೆ, ಆದರೆ ಏನಾದರೂ ಉಳಿದಿದೆ ಅಂತಂದರೆ ಅದು ममताज्ಳ ನೆನಪು ಮಾತ್ರ। उसकी यादें सुखद स्मृति, उसके चिर वियोग पर आहें निश्वासे आंसू। शाहजहां लुट गया, सम्राट था फिर भी बहुत दुखी हो जाता है। सम्राट दुख निश्वाಸ ಕಳೆದಿರುವಂಥ ದಿನಗಳನ್ನು ನೆನೆಸ್ತಾರೆ। उसकी वे आंसू और उन आहें विफल नहीं हुई।
ಅವರ ದುಃಖದಾಯಕ ದೃಷ್ಟಿ ಮತ್ತು ಆ ನಿಶ್ವಾಸ, ಅವರ ದುಃಖ ಯಾವುದು, ಕಣ್ಣೀರು ಯಾವುದು ವಿಫಲವಾಗಲಿಲ್ಲ. ಅದರ ಫಲವೇ ತಾಜ್. लेखक बड़ा सुंदरವಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ, भव्य ताजमहल में परिवर्तित हो गया, देखने वालों की आंखों में आंसू ढलक पड़ते हैं. कितने प्यार. सम्राट होने के नाते वो और भी बहुत सारे शादी करके वो मजे से रह सकता था, लेकिन वो अपने प्रेयसी की याद में इतने दुखी. ಸಮ್ರಾಟ್ನಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಸಹಜವಾಗಿ ಅನೇಕ ಪತ್ನಿಯರನ್ನು ಪಡೆದು ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಲ ಕಳಿಬಹುದಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಶಹಜಾನ್ ಅವರ ಪ್ರೇಮ ಅದ್ವಿತೀಯ. ಅವರ ಹೆಂಡತಿ, ಅವರ ಪ್ರೇಯಸಿಯ ನೆನಪಿನಲ್ಲೇ ಇರ್ತಾರೆ, ದುಃಖಿಸ್ತಾರೆ. ಇದನ್ನು ನೆನೆಸಿದಾಗ ದುಃಖವಾಗುತ್ತೆ. अपनी प्रेयसी के वियोग पर बहाए गए शाहजहां के वे आंसू चिरस्थायी हो गए, मामूली नहीं संसार भर के मकबरों के ताज. ಶಹಜಾನ್ ಕಣ್ಣೀರಿಂದ ಹೊರಟ ಕಣ್ಣೀರು ಮತ್ತು ಆ ದುಃಖದಾಯಕ ಸ್ಥಿತಿ ಎಲ್ಲವೂ ವಿಫಲವಾಗದೆ ಪ್ರಪಂಚದ ಶ್ರೇಷ್ಠ ಶಿಲ್ಪಕಲೆ ತಾಜ್, ಸಮಾಧಿಯ ತಾಜ್ ಅಂದರೆ ಅದ್ವಿತೀಯ, ಅದರಂಥ ಇನ್ನೊಂದು ಇಲ್ಲ ಅನ್ನಬಹುದು ಅಂತ. ಸಂಸಾರ ಬಗ್ಗೆ ಮಕ್ಬರೋಂಗೆ ತಾಜ್ ಒಂಥರ ಕಿರೀಟಪ್ರಾಯವಾಗಿರುವಂಥದ್ದು. धीरे धीरे यमुना नदी के तट पर एक मकबरा बनने लगा. लाल पत्थर का चबूतरा, सफेद संगमरमर का ऊंचा चौतरा, चारों कोनों में ಮಿನಾರ್. ಕೆಲವೇ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕೆಂಪು ಕಲ್ಲಿನ ಒಂದು ಮುಖ್ಯ ಮಂಟಪವನ್ನು ಕಟ್ಟಲಾಗುತ್ತದೆ. ಅದರ ನಂತರ ಅದೆಲ್ಲವೂ ಸಂಗಮರಮರ ನಂತರ, ಕೆಂಪು ಕಲ್ಲಿನ ನಂತರ ಊಂಚಾ ಚೌತ್ರ, 4 ಕಡೆ ಒಂದು ಚೌಕಾಕಾರದ ಇನ್ನೂ ಉನ್ನತವಾದಂಥ ಒಂದು ಸ್ಥಾನವನ್ನು ಕಟ್ತಾರೆ. और 4 मूಲೆಗಳಲ್ಲಿ मीनार, जो मीनार चारों दिशाओं में ऐसे लगता है जैसे वो सम्राट की ममताज के बारे में कह रही है, सम्राज्ञी के समाचार सुना रही है. और मध्य में शनै शनै मकबरा उठे. धीरे धीरे बीच में मकबरा का निर्माण होता है. ನಿಧಾನವಾಗಿ ಆ ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲೆ ಆ ಒಂದು ಉನ್ನತವಾದಂಥ ಒಂದು ಏನು ಕಟ್ಟೆಯನ್ನು ಕಟ್ತಾರೆ ಚೌಕಾಕಾರದ, ಅದರ ಮೇಲೆ ನಿಧಾನವಾಗಿ ಗುಂಬಜ್ ಬರುತ್ತೆ, ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ. अनुपम तथा अद्वितीय सौंदर्य, अतीव सुंदर महान गुंबज का ताज पहनाया गया है. बहुत सुंदर लगता है. शताब्दियां बीत गई, 1 नहीं 2 नहीं, दशक नहीं, कई 100 साल, 1-2 ವರ್ಷಗಳಲ್ಲ, ದಶಕಗಳಲ್ಲ, ಅನೇಕ ಶತಾಬ್ದಿಗಳೇ ಗತಿಸಿದೆ. ಅನೇಕ ರಾಜರ ಉತ್ಥಾನ ಪತನ ಆಗಿದೆ. ಎಷ್ಟೋ ಜನರು ಉನ್ನತಿ ಆಗಿದೆ ರಾಜರದು, ಅವರ ಪತನವೂ ಕೂಡ ಆಗಿದೆ. ಆದರೆ आज भी ताज का सौंदर्य लुभा रही है. ಮನಸ್ಸನ್ನು ವಶಪಡಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತದೆ. ಅಂತಹ ಸೌಂದರ್ಯ ಮನಸ್ಸನ್ನು ಮೋಹಿಸುತ್ತೆ, ಹಿಡಿಯುತ್ತೆ ಆ ಸೌಂದರ್ಯ ನಮ್ಮನ್ನು. समय ही असहाय. लेखक ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ, समय के झोंकों में सब कुछ बर्बाद होते हम देखते हैं, लेकिन सिर्फ ताज समय के झोंकों से बच चुकी है. ಸಮಯದ ಪ್ರವಾಹದಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕ ಎಲ್ಲವೂ ನಿರ್ನಾಮವಾಗುತ್ತೆ, ಕಳೆದು ಹೋಗುತ್ತೆ ಅಥವಾ ಶಿಥಿಲವಾಗುತ್ತೆ. ಆದರೆ ताज ಇದೆಲ್ಲದರಿಂದ ದೂರು, समय के अचूक निशान से दूर. शिल्पकारों ने और चतुर कारीगरों ने, ಶಿಲ್ಪಕಾರ और ಚತುರ್ ಕಾರಿಗರ್ ಅಂದರೆ ಚತುರ ಶಿಲ್ಪಿಗಳು ಎಷ್ಟೊಂದು ಅದ್ಭುತವಾದ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ऐसे लगता है उनके हाथ को चूम लो. ಶುದ್ಧ ಪ್ರೇಮದಿಂದ ಮಾಡಿರುವಂಥ ಅನುಪಮ ಅದ್ವಿತೀಯ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಕಮಿಟ್ಮೆಂಟ್ ಎಂಥದ್ದು ಇರಬಹುದು. ವರ್ಷಗಟ್ಟಲೆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ ಅಂಥ ಅದ್ವಿತೀಯ ನಿರ್ಮಾಣವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ ನಮನ. ಇತಿಹಾಸದ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡುವಂಥ ಲೇಖಕರು ಸುಂದರವಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಭಾರತ का ही नहीं संसार की ಅಂದರೆ ಜಗತ್ತಿನ ಶಿಲ್ಪಕಲಾ के इतिहास में उस महान दिवस का वर्णन कहीं भी नहीं है जिस दिन ताजमहल पूरा हुआ. उस दिन में कोई समारोह हुआ होगा, लेकिन उस समारोह के जिक्र कहीं नहीं है. ಆ ದಿನ, ಆ ಉದ್ಘಾಟನೆಯ ದಿನ ಎಲ್ಲೂ ಇತಿಹಾಸದ ಪುಟಗಳಲ್ಲಿ ನೋಡಲು ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾರೂ ಅದನ್ನು ಬರೆದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ದುಃಖ ಪಡ್ತಾರೆ. कितने कवियों के मस्तिष्क में वो सुंदर क्षण आया होगा, लेकिन कोई नहीं देखे. मुमताज के प्रियतम शाहजहां ने ताज के उस अनुपम सौंदर्य को देखा होगा, तब उसकी क्या भाव रही होगी. जो पहली बार पूरा हुआ ताजमहल मुमताज की याद में,
कहने के लिए तो प्रेयसी नहीं है. ಮೊದಲ ದಿನ ಆ ತಾಜ್ ಮಹಲ್ ಪೂರ್ತಿಗೊಂಡಾಗ ಶಹಜಾನ್ ಅವರ ಭಾವ ಹೇಗಿರ್ಬೋದು? ಪ್ರಿಯೆ ನಿನಗೋಸ್ಕರ ಮಾಡಿರುವಂಥದ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಪ್ರಿಯೆ ಅಲ್ಲಿಲ್ಲ. ಅಷ್ಟೆಲ್ಲ ನೋಡುವರಂಥವರಿಗೆ ಎಷ್ಟು ದುಃಖವಾಗ್ಬೋದು. ಅವರಿಗೆ ಸಮಾಧಾನಗೊಳಿಸಬೇಕು. ಶಹಜಾನ್, ನಿನ್ನನ್ನು ನೀನು ಸಮಾಧಾನ ಪಡ್ಕೋ, अपने आप को कंट्रोल करो. दुख को बोलने की शक्ति तुम्हें भगवान दे. चाहे कुछ भी शब्दों से हम कहने की कोशिश करें, लेकिन सब असफल रहेगा. उसकी क्या भाव रही होगी? गौरव का अनुभव, प्रियतमा की खबर, पुराने गांव हरा हो गई होगी. ಅನುಪಮವಾಗಿರುವಂಥ ಕಟ್ಟಿರುವಂಥ ಭವ್ಯ ತಾಜ್ ಮಹಲ್ ಮುಂದೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅವಳ ದುಃಖ, ಕಳ್ಕೊಂಡಂಥ ದುಃಖ ಮತ್ತೆ ಹಸಿರಾಗಿರಬಹುದು. देखने वाले दर्शक आंसू बहाते. ಈ ಪ್ರೇಮ ಸೌಧವನ್ನು ನೆನೆಸ್ಕೊಂಡ್ರೆ ಒಂದು ಕ್ಷಣ ನಮ್ಮನ್ನು ಅದು ಆಲೋಚನೆ ಮಾಡುವಂತೆ ಮಾಡುತ್ತೆ, ಭಾವನಾತ್ಮಕವಾಗಿ ಕಂಬನಿ ಮಿಡಿಯುವಂತೆ ಮಾಡುತ್ತೆ. शाहजहां की यह दशा जीवन में ग्रहण, मरते समय भी सुमन बुर्ज से शैया पर पड़ा वह ताजमहल को देख रहा होगा. आगरा में आप देख सकते हैं ताजमहल के सामने एक महल है और शाहजहां वहां बैठकर लगातार सामने रहे हुए ताजमहल को देखते हैं. ऐसे इतिहास में हम पढ़ते हैं. ಕೊನೆ ದಿನಗಳವರೆಗೂ ಸಹ, ಯಾಕಂದರೆ ಶತಾಬ್ದಿ ಕಳೆದಿದೆ, ಅವರು ಮಮತಾಜ್ಳ ಆ ತಾಜ್ ಮಹಲನ್ನೇ ನೋಡ್ತಾ ದಿನಗಳನ್ನು, अंतिम क्षणಗಳನ್ನು ಕಳೆದಿರಬಹುದು. आज भी न जाने कितने लोग प्रेमपूर्ण जीवन नष्ट होने पर, स्मृति पर, अस्थायी जीवन पर रोते हैं. ಇವತ್ತು ಸಹ ಅಸ್ಥಾಯಿ ಜೀವನ, ಸ್ಥಾಯಿ ಇದರ ಆಪೋಸಿಟ್ ಶಬ್ದ, ಟೆಂಪ್ರವರಿ, ಇದಕ್ಕೋಸ್ಕರ ಪ್ರೇಮವನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡಾಗ ದುಃಖಿಸ್ತಾರೆ. शाहजहां का विस्तृत साम्राज्य, उसका अमूल्य तख्ता हाउस, उसका वह अतीव महान घराना, शाही जमाने का वह वैभव, आज सब कुछ समय के कठोर झोंकों में पड़कर विनष्ट हो चुके हैं. ताज अनकुडले लग्जरी ನಾವು ನೋಡೋದು, मुगल डायनेस्टी, उनके वैभव, सब कुछ विनष्ट हो गए. समय की जोखों में पड़कर सब कुछ चली गई, लेकिन ताजमहल है. शाहजहां की मृत्यु को अक्षय सौंदर्यपूर्ण स्वरूप प्रदान किया. मनुष्य के अस्थायी प्रेम को चिरस्थायी बना दिया. शाहजहां तನ್ನ ಪ್ರೇಮವನ್ನು ಚಿರಸ್ಥಾಯಿಗೊಳಿಸಿದ. ಈ ಪ್ರೇಮ ಮತ್ತು ರಾಜ್ ಪರಿವಾರ, ಶಹಜಹಾನ್ ಎಲ್ಲವೂ ತಾಜ್ಮಹಲ್ ನೋಡಿದಾಗ ನಾವು ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಹಸಿರಾಗಿರುವಂತೆ ನೆನೆಸ್ಕೊಳ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಕಣ್ಮುಂದೆ ಶಹಜಹಾನ್ ತನ್ನ ಪ್ರೇಯಸಿಗೋಸ್ಕರ मिड़ियुವಂಥದ್ದು. वो अपने प्रेयसी के लिए दुख जताते, दुखी होकर रहना, उस सारे क्षण को हम याद करके थोड़ी देर के लिए हम भी, हर कोई दुखी होते हैं. समय के जोखों में यदि बचा है शताब्दियों से, तो ताजमहल निश्चय ही अपने आप में अद्वितीय है. लेखक बहुत सुंदर ढंग से इसे व्यक्त किए हैं, अपने विचार लिखे हैं. निश्चय ही एक अर्थपूर्ण निबंध है. प्रणाम.